नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रम्याने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि त्यामुळे तिची तब्येत खूपच जास्त क्रिटिकल झालेली असते. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पोलीस कंप्लेंट होईल आणि त्यामुळे खूपच जास्त ताणतणाव निर्माण होईल. म्हणून इथे मानिनी आता सल्ला देते की आपण इथे हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आणि नर्सेसला इथेच बोलूया रम्याची काळजी घ्यायला आणि ज्या महत्त्वाच्या मशिनरी आहेत त्यासुद्धा इथेच मागूया. तेव्हा इकडे आता लग्न तोंडावरती आलेलं असतं पार्थ आणि नंदिनीचं. त्यामुळे आता कुठलीही पोलीस कंप्लेंट व्हायला नको आणि हा विषय पुढे जायला नको अशी मानिनीची इच्छा असते. पण इथे वसुंधरा मात्र खूपच जास्त चिडलेली असते. ती देवाचा धावा करत असते, देवाजवळ सुद्धा प्रार्थना करत असते आणि इथे विक्रम, पार्थ सगळ्यांबरोबर वाद घालत असते. ती म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. तुम्हाला कळतंय का? आज माझ्या रम्याची ही जी काही अवस्था आहे ना, ती फक्त तुमच्या सगळ्यांमुळे आहे. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, वसुताई तुम्ही जरा शांत व्हा ना. तेव्हा इकडे वसुंधरा म्हणत असते, तू तर गप्प बस गं. तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस, कळलं ना? आज माझ्या मुलीची अवस्था ही सगळी तुमच्या हट्टामुळे झालेली आहे. तुम्हाला बरोबर माहिती आहे की रम्याचं पार्थवरती किती प्रेम आहे. मग का तुम्ही त्या दोघांचं लग्न लावून देत नाही? आत्ताच्या आता नंदिनीबरोबर ठरलेलं लग्न मोडून टाका. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनिट आत्या, तू मला जबरदस्तीने रम्याबरोबर लग्न करायला सांगणार आहेस? हे बघ, माझं रम्यावरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला तिच्याबरोबर लग्नसुद्धा करायचं नाही आहे. त्याच्यामुळे तुला जर असं वाटत असेल की माझं नंदिनीबरोबर ठरलेलं लग्न मोडून मी जर रम्याबरोबर लग्न करेन तर हे शक्य होणार नाही. मी तुला शेवटचं सांगतोय. तेव्हा इकडे आता वसुंधरा म्हणत असते, पार्थ हे काय बोलतोयस तू? आणि विक्रम, तुला माझ्या मुलीची अजिबात काळजी नाही आहे का? अरे लहानपणापासून तुम्ही तिला लाडाकुडात वाढवलंत ना, मग आता माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे तर तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही आहे? तिच्याबद्दल तुम्हाला दया पण वाटत नाही का? हे बघ मानिनी, मी तुला सांगते, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर मी तुम्हाला कुणाला सोडणार नाही. कारण तिच्या या परिस्थितीला तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. तुम्हाला सगळं सांगूनसुद्धा तुम्ही लोकं माझं ऐकायला तयार नाही. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते विक्रम, आत्ताच्या आता धनंजयला फोन कर आणि त्याला म्हण की नंदिनीचं आणि पार्थचं ठरलेलं लग्न मोडतंय. हे लग्न होऊ शकत नाही. कारण रम्या आणि पार्थ दोघं जण लग्न करणार आहेत. हे आत्ताच्या आता तू धनंजयला सांग. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नाही नाही, असं मी करू शकत नाही. ताई, गोष्टी खूपच जास्त पुढे गेलेल्या आहेत. त्या दोघांचं लग्न ठरलं आहे आणि आता थोड्या दिवसांमध्येच त्या दोघांचं लग्न आहे आणि आता मी धनंजयला फोन करून सांगू की हे लग्न मोडलं म्हणून? आता हे असं होणार नाही. मी त्याला शब्द दिला आहे, मी माझा शब्द मोडू शकत नाही. तेव्हा इकडे तिला खूपच जास्त राग येतो. वसू म्हणत असते की तुम्ही जर हे ठरलेलं लग्न मोडलं नाही ना तर मग या भिंतीवरती आहे ना माझा फोटो लावायची तयारी कर. मला स्वतःला संपवून घेईन. आणि तिथे एक फुटलेली काच असते, ती उचलते आणि आपल्या स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ती आपल्या हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आत्या अगं तू हे काय करतेस? तेव्हा वसू म्हणते, मग मी काय करू? तू माझ्यासमोर कुठलाही दुसरा पर्याय ठेवलेलाच नाही आहेस. मला आता स्वतःला संपवायलाच पाहिजे. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, हे बघ आत्या, प्लीज असं काही करू नकोस. तर इकडे आता वेगळाच इथे मेलोड्रामा चालू असतो. ती अजिबात कुणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नसते. विक्रम काका तिला इतकं समजावत असतात, अगं नंदिनीबरोबर पार्थचं लग्न ठरलंय आणि मी स्वतः मागणी घातली होती. मी स्वतः धनंजयला या लग्नासाठी तयार केले आणि आता मीच फोन करून सांगायचं की हे लग्न होणार नाही. माझ्या शब्दाला काही मान आहे की नाही? मी त्याला वचन दिले की हे लग्न होणार म्हणजे होणार. ताई, असं करू नकोस. तू आम्हाला सुद्धा समजून घे ना आणि रम्याला आपण बरं करू. डॉक्टरांना, नर्सेसला आपण घरी कशासाठी बोलावलंय? हवं तर तू एकदा रम्याशी बोल. तू तिला समजाव ना. तू तिला सांग की हे शक्य होणार नाही. आम्ही मान्य करतो की तिचं आपल्या पार्थवरती प्रेम आहे, पण म्हणून काय आपण पार्थला जबरदस्तीने रम्याबरोबर लग्न करायला सांगायचं? अजिबात नाही. मी माझ्या मुलाला त्याच्या आयुष्याबरोबर अशी तडजोड नाही करू देणार. त्यानंतरला इकडे काव्याच्या इथे सगळेजण खूपच जास्त आनंदात असतात. तर इकडे धनंजय काका, शारदा सगळेजण गावाकडे जायला तयार झालेले असतात. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, ताई तू अजिबात काळजी करू नको. तुला तुझ्या सासरी अजिबात त्रास होणार नाही. कारण का, मी इथे सुद्धा तुझी काळजी घेईन आणि तुझ्या सासरीसुद्धा तुझी काळजी घेईन.
तेव्हा नंदिनी म्हणते, अगं पण तू माझ्या सासरी माझी कशी काय काळजी घेशील? तेव्हा इकडे काव्या म्हणते, सासरी काळजी घेईन म्हणजे अगं पाठ राखीन म्हणून. पाठ राखीन म्हणून येईनच ना तुझ्याबरोबर. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, हो अगदी बरोबर. तेव्हा आरुषी म्हणत असते, की अच्छा म्हणजे ताईबरोबर करवलीसुद्धा तूच जाणार, त्यानंतर पाठ राखीनसुद्धा तूच जाणार. मग मी कोण आहे? मी सुद्धा तुमची बहीणच आहे ना, की मला तुम्ही कुठून उचलून वगैरे आणले सांगा ना. तेव्हा इकडे ती म्हणत असते, हां बरोबर बरोबर, तुला उचलूनच आणले आम्ही. त्यानंतरला इकडे आरुषी म्हणत असते, नाही ताई, करवली म्हणून सुद्धा मीच येणार आणि पाठ राखीन म्हणून सुद्धा मीच येणार. ही एकटी का बरं येईल तुझ्याबरोबर? आणि हे बघ, मी असताना ना माझ्या बहिणीला कुणीच त्रास देऊ शकत नाही. मी बरोबर सगळ्यांना सरळ करेन. तेव्हा काव्या म्हणते, हो हो, ही बरोबर सगळ्यांना सरळ करेल हं ताई. कॉलेजमध्ये बघितलं ना किती सरळ केलं असते, मलाच जावं लागलं होतं. त्यानंतरला इकडे त्यांची छान बोलणी सुरू असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा, तुम्ही दोघींनी सुद्धा माझ्याबरोबर येऊ नका. ना मला करवली नको आहे, ना मला तिथे पाठ राखीन हवी आहे. कारण त्या घरामध्ये सगळे किती चांगले आहेत, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांची काळजी करतात. मला नाही वाटत की मला तिथे कुणाची गरज लागेल, कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे आता धनंजय काका आणि शारदा यांना आठवतं, वसुताई म्हणालेली असते की धनंजय, तू तुझ्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडून टाक, नाहीतर तुझी मुलगी लग्न करून कुठल्या घरामध्ये येते हे तुला बरोबर माहिती आहे. त्या घरामध्ये मी सुद्धा असणार आहे. तेव्हा तुझी मुलगी तिथे आल्यानंतर मी तिला कसा त्रास देईन हे तुम्हाला दोघांना बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे आत्ताच हे लग्न मोडून टाका. मानिनी सुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. लग्न आता थोड्या दिवसांमध्येच होणार असतं आणि रम्याने एवढा मोठा इथे आता कांड करून ठेवलेला असतो. तर इकडे आता नंदिनी, काव्य, आरुषी या सगळ्या जरी एकत्र आलेल्या असतात, गावाकडे जाण्याची सर्व तयारी झालेली असते. त्या तिघींना असं एकत्र बघून शारदा आणि धनंजय काका दोघेही खूप जास्त इमोशनल झालेले असतात. तर इकडे वसू म्हणत असते की धनंजयला आत्ताच्या आत्ता फोन कर, नाहीतर मी स्वतःला संपून टाकेन. हे बघ, मी स्वतःला ठार मारून टाकेन. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, आत्या प्लीज थांब. धनंजय काका म्हणतात की ताई 1 मिनिट थांब. हे बघ, हे शक्य होणार नाही, मी नाही फोन करू शकत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघ वसू आत्या, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू सुद्धा अशी वेड्यासारखी नको ग वागूस. हे बघ, माझं नंदिनी बरोबर लग्न ठरलंय आणि मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे. तुला असं का वाटतंय की मी जबरदस्तीने रम्याबरोबर लग्न करेन? मी नाही करू शकत, कारण मला तिच्याबरोबर माझं आयुष्य नाही काढायचं आहे. तेव्हा इकडे आता विक्रम काका म्हणत असतात की ताई, असं नको करूस. माझा शब्द धनंजयला गेला आहे. मी त्याला सांगितलं आहे की नंदिनी आणि पार्थचंच लग्न होणार. आपण आपल्या रम्याला समजावूया. तू अशी घाईघाई करू नकोस. आधी तिकडे आम्हाला रम्याची काळजी आहे आणि आता तू सुद्धा अशीच वागायला लागलीस तर आम्ही कुणाकडे बघायचं तू सांग बरं. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, का रे विक्रम, का तुला माझी तगमग करत नाही आहे? का पार्थ, का माझं बोलणं तुला कळत नाही आहे? हे बघ, मी ना माझ्या मुलीच्या रम्याच्या प्रेमाची भीक मागते तुझ्याकडे. खरंच मी भीक मागते, तू भीक तरी दे आणि तू रम्याबरोबर लग्न करायला होकार दे. तरीसुद्धा इथे पार्थ आता तिचं बोलणं मान्य करत नसतो, कारण इथे रम्या त्याचबरोबर वसू दोघेही त्याला ब्लॅकमेल करत असतात, इमोशनल ब्लॅकमेल. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघ, तू आधीसुद्धा आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आहेस आणि आतासुद्धा तुम्ही तेच करताय. आमचं लग्न होऊ द्या ना, आम्हाला समजून घ्या. तरीसुद्धा इकडे डॉक्टर आता येतात, कारण तब्येत रम्याची खूपच जास्त बिघडत चाललेली असते. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघा डॉक्टर, काही करा, माझ्या मुलीला बरं करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आम्ही आमचे प्रयत्न करतोय, तुम्ही कुणीही वरती येऊ नका. त्यानंतरला वसू म्हणते, बघितलंस का विक्रम, बघितलंस? अरे तुला ना माझ्या रम्याची अजिबात काळजी नाही आहे. ती हे सगळं का करते हे तुम्हाला कळत नाही आहे का? तिचं पार्थवरती खरोखर खूप जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच ती हे सगळं करते ना. तिला जर पार्थबरोबर लग्न करायचं आहे तर याच्यामध्ये ती कुठे चुकीची आहे ती सांगा बरं. तर इकडे आता सगळ्या जणी निघालेल्या असतात गावाला जायला. दौलत काकांचा फोन आलेला असतो. दौलत मामा म्हणतात की निघालात का? तेव्हा इकडे धनंजय काका म्हणतात, हो आम्ही निघालोय, आता घरातून आम्ही बाहेर पडतोय. त्यानंतरला काव्या म्हणते की चला चला निघूया. आणि एक गोष्ट तर राहिली, गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता ते लोक घर सोडतात. त्यानंतरला इकडे जीवा पार्थला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो आणि म्हणत असतो की दादा काय झालंय, कसला विचार करतोयस? तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे बघ ना, रम्याने काय केलं हे? अरे तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या, सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय तिने. तिने आधीसुद्धा स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आता ह्या गोळ्या घेतल्यात.
तेव्हा इथे जीवा म्हणतो, बघ ना रे, म्हणजे तिचं तुझ्यावरती खूपच जास्त प्रेम आहे. तिचं इतकं प्रेम आहे की ती वेडी झाली आहे पूर्ण आणि ती स्वतःला संपवण्यासुद्धा मागं पुढं बघत नाही आहे. ती स्वतःला संपवून टाकेल. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, तू तिच्याबरोबर बोलायला गेलेला नसणार रे जीवा, काय झालं तिथे? तेव्हा जीवा म्हणतो, बघितलं रे, तिचं कपाट आहे ना पूर्ण तुझ्या आणि तिच्या आठवणीने भरून ठेवलं आहे तिने. अगदी छोटी मोठी सगळी गोष्ट तिने त्याच्यामध्ये ठेवली. म्हणजे तुम्ही खाल्लेलं चॉकलेट आणि त्याच्या रॅपरने केलेली अंगठी, ती तुला लहानपणी तिला घातली होतीस ना, ती अंगठी तिने जपून ठेवली. तू खाल्लेलं आईस्क्रीमची काडीसुद्धा तिने जपून ठेवले. ते आईस्क्रीम तुम्ही दोघांनी शेअर केलं होतं. त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या सगळ्या आठवणी तिने अजूनही जपून ठेवलेल्या आहेत आणि खूप पॅशनेटली तुझ्यावरती ती प्रेम करते. कुणीच कुणावरती एवढं करू शकत नाही, इतकं प्रेम करते ती. म्हणजे तिने काय केलं माहिती आहे? तिने तुझ्यासोबत तिचं आयुष्य पूर्णपणे सेट करून ठेवलं होतं. पूर्णपणे असं सजवून ठेवलं होतं. तिने तुझ्या आयुष्यामध्ये तिची जागा तुझ्या शेजारीच आहे हे तिने इमॅजिनच करून ठेवलं होतं आणि आता ती जागा तिची नसून ती दुसरं कुणाची तरी होणार आहे. हे जेव्हा तिला कळतंय ना, तेव्हा ते तिला सहन होत नाही आहे. ते ती ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे की तुझ्या शेजारची जागा नंदिनीने घेतलेली आहे आणि म्हणून ती एवढी टेन्शनमध्ये आली. आणि मला असं वाटते दादा, ती पुन्हा असं काही ना काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. म्हणजे बघ ना, तिने 2 वेळा स्वतःला संपवण्याचा विचार केला आहे तुझ्या प्रेमामध्ये. ती मुलगी सुधारेल असं तुला वाटतं का? मला तरी नाही वाटत. तेव्हा मला असं वाटते दादा, ती स्वतःला पुन्हा काही इजा करून घेण्यापेक्षा आणि ती आता तुला काय वाटतंय ते बरं व्हायला पाहिजे. तेव्हा तू तिच्याकडे जा आणि तू तिच्याबरोबर बोल. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, यार जीवा मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. पण प्लीज तू मला घाबरवू नकोस. आधीच मला खूप जास्त टेन्शन आलं आहे. कारण तिचं शुद्धीवरती येणं जास्त महत्त्वाचं आहे. तिला काही व्हायला नको यार, ती चांगली मुलगी आहे. तेव्हा इकडे आतापर्यंत तिने आपल्या सगळ्यांसाठी खूप काही केलं आहे आणि ती आता स्वतःला संपवायला निघाली आहे. तिने इतक्या गोळ्या खाल्ल्यात की ती लवकर बरी होईल की नाही हे सुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ दादा, तिचं तुझ्यावरती आहे ना वेड्यासारखं प्रेम आहे आणि तुला माहिती आहे या मुली कशा असतात. त्या इतक्या वेड्या असतात ना, त्या स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. म्हणून मला असं वाटतं की आता रम्याचं बरं होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तू जाऊन आहे ना तिच्याबरोबर बोल. तू तिला समजाव, कारण आता ती फक्त तुझं ऐकेल, बाकी कुणाचंही नाही. कदाचित तू तिच्याजवळ बोललास ना तर ती शुद्धीवरती सुद्धा येऊ शकते. तेव्हा तू तिला बोल की शुद्धीवरती लवकरात लवकर ये आणि असं वेड्यासारखं पुन्हा वागू नकोस. तेव्हा पार्थ रम्याला भेटायला जात असताना डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही जाऊ शकत नाही. तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही डॉक्टर प्लीज त्याला जाऊ द्या, कारण रम्याची जी अवस्था आहे ना ते दादावरच्या प्रेमापोटीच तिने केलेली आहे. दादावरती तिचं खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तिने स्वतःला संपवण्याचा इथे निर्णय घेतला आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही एकदा दादाला तिच्याजवळ बोलू द्या. दादा तिच्याजवळ बोलला ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. कदाचित ती लवकर शुद्धीवरती सुद्धा येईल. तेव्हा इथे पार्थ आता रम्याबरोबर बोलायला आलेला असतो. तेव्हा इकडे जीवाला सुद्धा काळजीच वाटत असते. तेव्हा पार्थ रम्याचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की रम्या, का केलंस तू असं? का वेड्यासारखी वागलेस? हे बघ, तुझा जीव आमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तू आम्हाला सगळ्यांना जीव लावून स्वतःचा जीव संपवायला निघालीस. का अशी चूक केलीस तू? हे बघ, पुन्हा तू असं कधीच करायचं नाही. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस. तू प्लीज लवकरात लवकर शुद्धीवरती ये. शुद्धीवरती ये आणि मला प्रॉमिस कर की पुन्हा असं तू कधीच करणार नाही आहेस. तेव्हा इकडे आता पार्थ काळजीपोटी रम्याला सगळं बोलत असतो. रम्या शुद्धीवरती येण्यासाठी. पण इथे रम्या आता शुद्धीवरती काही यायला तयार नसते आणि जेव्हा इथे पार्थ म्हणतो की हे बघ तू शुद्धीवरती आलीस ना, मग तू बोलशील ना सगळं तसंच होईल. तू बोलशील तसंच आपण करूया. तेव्हा इकडे रम्या आता हळूहळू डोळे उघडायला सुरुवात करते. तेव्हा इकडे पार्थ जे जे काही बोलत असतो ते सगळं रम्याने ऑलरेडी ऐकलेलं असतं. रम्या आता पार्थच्या बोलण्यामुळे शुद्धीवरती यायला लागलेली असते. ती डोळे उघडते आणि पार्थकडे बघते. तेव्हा इथे पार्थ आता जाऊन डॉक्टरांना आवाज देत असतो आणि नर्सेसला सुद्धा बोलवत असतो तिची काळजी घेण्यासाठी. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की थांब, मी डॉक्टरांना बोलावतोय. तेव्हा रम्या त्याचा हात पकडते आणि म्हणते, कुठेही जाऊ नकोस आता. आणि तिच्या तोंडाला जो मास्क असतो तो सुद्धा ती काढत असते. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की हे बघ रम्या, ते काढू नकोस, तुला लवकर बरं व्हायचं आहे. तेव्हा रम्या म्हणते की पार्थ, तू जे काही बोललास ना ते सगळं मी ऐकलं. बघितलंच पार्थ, मी तुला म्हणत होते ना की तुझं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे.
पण हे तू ॲक्सेप्ट करत नाहीस. बघ आता मी आजारी पडले तर तू लगेच आलास की नाही माझी काळजी घ्यायला, बरोबर ना? याचा अर्थ तुझं किती प्रेम आहे माझ्यावरती. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघ रम्या, मी इथे आलो तुझ्याशी बोलायला, प्रेमापोटी नाही, काळजीपोटी. आणि प्रेमसुद्धा आहे, पण तुला वाटतं तसं नाही. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, "पार्थ असं नको करूस. तू नंदिनीबरोबर लग्न का करतोयस? तू माझ्याबरोबर लग्न कर ना. सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. सगळं अगदी व्यवस्थित होईल." तेव्हा इथे पार्थ म्हणतो, "नाही, हे मी नाही करू शकत." तेव्हा रम्या म्हणते, "असं काय बोलतोयस तू?" तेव्हा पार्थ म्हणतो, की "हे बघ आता मी जातोय, मला जायला पाहिजे." तेव्हा रम्या म्हणते, "थोडा वेळ बस ना इथे. मी बरी होईपर्यंत तरी थांब ना माझ्याबरोबर." तेव्हा पार्थ म्हणतो, की "नाही, तू बरी होईपर्यंत मी इथे नाही थांबू शकत. कुणीतरी माझी वाट बघते रम्या आणि मी तिथे शब्द दिलाय. मला तिथे जायला हवं. हे बघ तू माझ्यावरती जे काही प्रेम करतेस मला त्याचा रिस्पेक्ट आहे. पण मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत. प्लीज मला जाऊ दे." तेव्हा रम्या म्हणते, "बरं ठीक आहे पार्थ. जाता जाता एक शेवटची गोष्ट करशील का माझ्यासाठी? एकदा माझं कपाट उघडून बघ." तेव्हा पार्थ म्हणतो, की "नाही, मी ते कपाट उघडून नाही बघू शकत. कारण मला माहिती आहे तू आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्याच्यामध्ये जपून ठेवलेल्या आहेस आणि मला आता त्या बघायच्या नाही आहेत. मी खरं सांगतोय, माझ्याने ते नाही होणार." तेव्हा इथे रम्या म्हणत असते, की "नाही पार्थ, फक्त त्या आठवणी नाही आहेत रे. अजूनसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये आहे, जे आपल्याला एकमेकांमध्ये आपल्याला जोडून ठेवतं. प्लीज तू एकदा माझं कपाट उघडून बघ ना." तेव्हा इथे पार्थ म्हणतो, "नाही नको रम्या." तेव्हा रम्या म्हणते, "प्लीज पार्थ प्लीज." आणि ती स्वतःला आता त्रास करून घेत असते. तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, "बरं ठीक आहे रम्या, ठीक आहे. मी उघडतोय ते कपाट, पण प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज." तेव्हा इकडे आता पार्थला काय करावं काही कळत नसतं. रम्या त्याला ते कपाट उघडायला सांगत असते, जेणेकरून तिला असं वाटत असतं, की त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत त्या बघितल्यानंतर कदाचित इथे पार्थला तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव होईल. तेव्हा इकडे पार्थ आता तिच्या सांगण्यावरून कपाट उघडतो. बघतो तर काय, पूर्ण कपाटामध्ये लहानपणापासून ते अगदी मोठे होईपर्यंतचे सगळ्या आठवणी त्याने जपून ठेवलेल्या असतात. त्याच्या कॉफीचा मग, त्याची डायरी, त्याने बनवून दिलेली अंगठी, लहानपणापासूनचे ते मोठे होईपर्यंतचे सगळे फोटोज, हे सगळं काही तिने अगदीच जपून ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. आता ते सगळं बघितल्यानंतर पार्थ पूर्णपणे इथे आश्चर्यचकित झालेला असतो, शॉक झालेला असतो. तो म्हणतो, की "बाबा, मला असं वाटतंय की रम्या जे काही बोलते ना, तिच्या बोलण्यामध्ये जेवढं काही तथ्य नाही आहे. पण म्हणजे तिचं प्रेम आहे ती म्हणते, पण तिच्या आतमध्ये तिने जे काही ठेवलंय ना दडवून, ते खूपच जास्त म्हणजे धोकादायक आहे. ते खूपच जास्त आपल्याला टेन्शन देणारं आहे, काळजी वाटणारं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की आपण रम्यासाठी हे लग्न आपण पोस्टपोन करूया. आपण थोडासा वेळ घेऊया." तेव्हा इकडे आता पार्थला रम्याची खरंच खूप काळजी वाटत असते. कारण तिने ज्या पद्धतीने त्याच्यावरती प्रेम केलं हे खूपच जास्त अनपेक्षित आहे. त्याच्यामुळे इथे आता गावाला सगळेजण जात असतात. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, "काव्या, अगं तुझी मैत्रीण जीविका येणार आहे ना लग्नाला, तिला बोलावलं आहेस ना? त्या निमित्ताने आमचं भेटणं तरी होईल." तेव्हा इथे काव्य आता गप्पच बसते आणि म्हणते, की "हो बोलावलंय ना." तेव्हा धनंजय काका म्हणतात, "कोण ही जीविका कोण आहे?" तेव्हा काव्या पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेली असते.